त्यांची फिल्डिंग दाखवत आहे, हेच त्यांचं कौतुक इथं करावं लागेल. अशीच धावसंख्या साजिदच्या. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गुड लेंथवरचा बॉल होता पण लेग साइडला असल्यामुळे त्याने जोरात तो मारला. पुन्हा 2 धावा घेण्यापासून साजिदला कोणी रोखू नाही शकत. गरजेचं नाहीये की तुमच्या बॅट्समधून चौकार षटकारच आले पाहिजे. आतापर्यंत ज्या संघाने चौकार षटकार मारून मॅच जिंकवण्याचा प्रयत्न केलाय तो संघ प्रत्येक वेळीच अडचणीतच आलेला आहे. सिंगल डबल घेऊनही तुम्ही धावसंख्या चांगली मोठी करू शकता. पुन्हा त्याने तोच प्रयत्न केलाय. बॉलच्या खाली फिल्डर उभा आहे, कॅच होणार का नाही. थोडासा मला असं वाटतं गजू भाऊंना तो चेंडूच्या हाईट ओळखण्यामुळे खूप अडचण आली. खरं तर गजू आहेर असे कॅच कधी सोडत नाही, त्यांना तो अंदाजच नाही आला. त्यांना बॉलच्या खाली पोहोचायलाच खूप उशीर झाला आणि एक टप्पा घेऊन तो चौकार इथं चांगला साजिदच्या बॅटमधून निघालेला आहे. नक्कीच असे फटके बघून पटेल सुपरस्टार संघ आणि त्यांचे ओनर्स, त्यांचे कप्तान हे खूप आनंदी झालेले असतील, कारण मगाशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये पटेल सुपरस्टार संघाला पाहिजे तसा धावसंख्येचा आकडा काही गाठता आला नव्हता आणि यावेळेस तो नक्कीच त्यांना गाठता येईल अशी आशा व्यक्त करतो. 37 धावा 2 विकेटच्या बदल्यात. 4 ओव्हर्स इथं समाप्त झालेल्या आहेत, अजून 4 ओव्हर्स बाकी आहेत. बेल आयकॉन को दबाना. पटेल सुपरस्टार संघ पहिला सामना त्यांचा जो झाला होता त्यामध्ये त्यांनी 41 धावा केल्या होत्या. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना. पण आज 4 ओव्हर्स मध्ये त्यांनी 37 धावा केलेल्या आहेत. कमबॅक करण्याची पूर्ण त्यांची तयारी इथं दिसून येत आहे. आणि क्रिकेटमध्ये तो चांगला खेळाडू मानला जातो, तो कमबॅक करत असतो. जरी तुम्ही कितीही मॅचेस हरत असतील पण क्रिकेट खेळाडू म्हणून तुम्हाला तुमचं कमबॅक करणं इथं गरजेचं. जसं की ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या ऑस्ट्रेलियासोबतच्या मॅचेस चालू होत्या वनडेच्या, 2 मॅचेस जरी तुम्ही खराब खेळून मॅच हरले असतील पण 3ऱ्या मॅचमध्ये भारताची प्रसिद्ध अशी जोडी रोको, विराट आणि रोहित या जोडीने खूप चांगली बॅटिंग करून सामना उसके लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल. जो स्ट्राइक वरती सिद्दीक आहे, जो आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 धावा करून खेळत आहे आणि साजिद 13 चेंडूमध्ये 18 धावांवरती खेळत आहे. आणि या जोडीला रोखण्यासाठी आपल्या धामणगाव पोलीस स्टेशनचे दमदार असे दबंग पोलीस अधिकारी रोकडे साहेब त्यांना रोखणार आहेत. आणि तोच प्रयत्न होता. यॉर्कर चेंडू चांगला होता, पाहिजे तसा फटका मारता त्यांना जमला नाही सिद्दीकला. नक्कीच इथं चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन रोकडे साहेब करत आहेत. आणि बॅट्समन इथं सेट झालेला आहे. साजिद याला चेंडू जरा मोठेसे दिसायला सुरुवात झालेले आहेत. बघूयात रोकडे साहेबांच्या बॉलिंगवर तो काय करतोय. पुन्हा यॉर्कर चेंडू. विकेटसाठी अपील केली मोदी सरांनी पण अंपायर्सवर त्याचा काही परिणाम नाही.
खूप सुंदर असा चेंडू होता. जरी त्यांच्या चेंडूला वेग कमी असेल पण अचूक टप्पा साधणं त्यांना जमत असतं. यॉर्कर दोघं चेंडू त्यांनी टाकले. हा थोडासा बाहेर असल्यामुळे साजिदला बॉल फटका मारण्यामध्ये अडचण आली. बघूया तिसऱ्या चेंडूवर काय करतो साजू. पुन्हा यॉर्कर टाकण्याचा चेंडू होता पण थोडा ओव्हर पिच बॉल बाहेर असल्यामुळे त्याला तो पुन्हा खेळता नाही आला. जास्त ऑफ साइड असल्यामुळे नक्कीच त्याच्या तो रेंजच्या बाहेर असल्यामुळे तो बॉल त्याला पकडता नाही आला आणि रिझल्ट तसाच बॉल बीट झाला. डॉट गेला. चौथा चेंडूचा सामना सज्जू करतोय. फुलटॉस चेंडू मोठा फटका मारला. कॅच घेण्यासाठी इरफान खाली उभा आणि त्याने कॅच तो टिपलेला आहे. नक्कीच 2-3 चेंडू डॉट गेल्याचं प्रेशर साजिदला होतं. चांगला चेंडू त्याने तो मारलेला होता पण थोडी ताकद कमी पडली आणि सोपा असा चेंडू इरफानने टिपून त्या शहा वॉरियर संघाला कमबॅक करून दिला आहे. कारण पटेल सुपरस्टार संघाचे हे दोघं बॅट्समन खूप धावा करत होते. सिंगल डबल का होईना त्यांची धावसंख्या पुढे वाढत होती आणि ती जोडी तोडण्याचं काम आपले दबंग सिंगम चुलबुल पांडे रोकडे साहेब यांनी तोडलेली आहे. नवीन बॅट्समन असं म्हणतात की लोखंडाला लोखंडच कापतंय. एका पोलिसांनी विकेट घेतली तर दुसरा पोलीस लगेच सिक्सर मारण्यासाठी इथं बॅट घेऊन हजर झालेला आहे सुपरस्टार संघाकडून. बघूयात कोण पोलीस भारी पडतंय, रोकडे साहेब की मंगल सर. नक्कीच मंगल सर भारी पडणार आहेत. खर तर रोकडे साहेबांचा टप्पा यावेळेस पूर्णपणे चुकला होता. ओव्हर पिच बॉल त्यांनी टाकून दिला आणि असे चेंडू सोडण्यामध्ये मंगल सर कधीच चुकी करणार नाही. आणि जी पटेल सुपरस्टार संघाला गरज होती मोठा फटका मिळवून झालेलं नुकसान भरपाई काढण्याची, ते नुकसान भरपाई मंगल सरांनी नक्कीच इथं पूर्ण केलेली आहे. सुंदर असा उत्तुंग असा षटकार मारून त्यांनी त्यांचा इरादा स्पष्ट केला आहे. जरी मी मागचे 2 सामने खराब खेळलो असेल, जरी मी माझ्या संघाला मी फायदा करून दिला नसेल, पण आज मी सोडणार नाही. माझ्या संघाला मी माझा पूर्ण फायदा मिळवून देणार. हाच इरादा मंगल साहेबांनी इथं त्यांच्या बॅट मधून दाखवून दिलेला आहे. बघूयात पुढच्या चेंडूवर काय करतायत. फुलटास चेंडू पाहिजे तसा फायदा नक्कीच इथं मंगल सरांना मिळवता आलेला नाहीये, पण काही का होईना एक धाव त्यांनी पूर्ण करून इथं ओव्हर षटक पूर्ण झालेलं आहे रोकडे साहेबांचं. त्यांनी प्रथम 4 चेंडू खूप सुंदर असे टाकले होते पण नंतरच्या 2 चेंडू मध्ये 7 धावा काढून स्कोर किती आलाय 45 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर पटेल सुपरस्टार संघ खेळत आहे आणि बॅटिंग मध्ये फलंदाज आहेत तुमचे मंगल सर आणि सिद्दीक पटेल, जे की मंगल सर येता बरोबर पहिल्याच चेंडू मध्ये लांब लचक असा षटकार मारून त्यांनी सुरुवात करून दिली. पुन्हा मोठा असा फटका मारलेला आहे मंगल साहेबांनी. आज गाडी काही थांबणार नाही. बुलेट ट्रेनच्या स्पीडने त्यांची बॅटिंग तडपत आहे, पळत आहे, धावत आहे. 3च चेंडूचा सामना त्यांनी आतापर्यंत केला आहे पण 3च चेंडू मध्ये त्यांनी 13 धावा कुटलेल्या आहेत. पहिला षटकार, दुसरा सिंगल, परत एकदा षटकार. हीच गरज होती.
हीच गरज होती पटेल सुपरस्टार संघाला, जो की आतापर्यंत 2 सामन्यामध्ये त्यांना कधी जमलं नाही, पण आता जमणार आणि खेळणार आणि धाव संख्या मोठी अशी मिळवून देणार. खरं तर प्रतीक याने मंगल सरांना जाड्यात अडकवलेला आहे. खूप असा स्लो चेंडू होता, पुल शॉट मारण्याला त्यांनी त्यांना मजबूर केलं, पण स्लो चेंडू असला म्हणजे तो लांब जाणार नाही, हवेची दिशा उलटी होती आणि नक्कीच जो प्लॅन त्याने इथं केलेला होता कॅच मिळवण्यासाठी आणि ते पूर्ण काम केलं बंटी याने. बंटी याचं इथं कौतुक करावं तेवढं कमी. 12 महिने तो ग्राउंडवर नसतो, पण DPL आले की ग्राउंड मध्ये येऊन नक्कीच आश्चर्याचे धक्के तो इथं देत असतो. खूप सुंदर असा कॅच त्याने टिपलेला आहे. मोठी विकेट जाफर पटेल, जो की मंगल सर आउट झाल्यानंतर बाद झाल्यानंतर त्यांची जागा पूर्ण करणार आहे. सामना करतोय प्रतीकेच्या बॉलिंगचा. मोठा फटका मारण्याचा नक्कीच त्याचा इथं प्रयत्न नव्हता आणि जे की गरजेचं आहे. मोठे फटके मारून मंगल सरांनी त्यांचं काम करून गेलेलं आहे. 52 धावा पटेल सुपरस्टार संघाच्या इथं झालेल्या आहेत. स्लो बॉल होता. सिद्दीक याला मोठा फटका नक्कीच मारायचा होता, पण स्लो बॉल वरती तेच असतं, कठीण जात असतं त्या मारायला. सिद्दीक जाफरने सिंगल काढला. मोठा फटका मारण्याचा त्याचा तो प्रयत्न मागे पण होता. कॅच साठी इथं गजू आहेर गेलेत, पण तो कॅच काही घेतला नाही. 2 धावा घेण्यापासून कोणी रोखणार नाही. 2 धावा इथं पूर्ण. नक्कीच भरपूर वेळेस हवेत बॉल होता, पण रेंजच्या बाहेर असल्यामुळे गजू आहेर त्या बॉल पर्यंत काही पोहोचले नाही, पण 2 धावा नक्की इथं पूर्ण केल्या सिद्दीक यांनी. त्याला साथ देतोय जाफर. सामना करतोय प्रतीकेच्या बॉलिंगचा सिद्दीक. पुन्हा तोच प्रयत्न सिद्दीक याचा. विकेटसाठी अपील केले मोदे सरांनी. ओव्हरची इथं समाप्ती झालेली आहे. गरजेचं नाहीये, मोठे फटकेच तुम्ही मारले पाहिजे. 6 षटक इथं समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा पटेल सुपरस्टार संघाच्या. रन रेट चांगलं म्हणावं लागेल. 54 धावा, 9 धावा प्रति ओव्हर इथं पटेल सुपरस्टार संघ काढतोय. शेवटचे 2 षटक बाकी. शेवटच्या 2 षटकांमध्ये जेवढ्या जास्त धावा तुम्ही काढणार त्याच धावा तुम्हाला जिंकण्यासाठी कामात पडणार आहेत. त्याच धावा तुमच्या गोलंदाजांना कामात पडणार आहे. त्याच धावा समोरील संघाच्या फलंदाजांना प्रेशर मध्ये आणण्यासाठी कामात पडणार आहेत. जर तुम्ही इथं 80+ धावा केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार. 54 धावावरती पटेल सुपरस्टार संघ खेळत आहे आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये जाफर भरपूर वेळेस सामन्यांमध्ये त्याच्या बॅट्समधून त्याने धावा काढून दिलेल्या आहेत. त्याचं ते काम त्याला करायचं आहे. तळवीसर बॉलिंग करून नक्कीच जाफरला इथं रोखणार. ऑफ साइडला टाकलेला चेंडू जाफरच्या रेंजच्या बाहेर. जाफरला त्याचं काम करायचं आहे. पटेल सुपरस्टार संघाला धावांचा डोंगर उभा करायचा आहे, पण तडवी साहेब ते काय करू देणार नाही. पुन्हा ऑफ साइडला टाकलेला चेंडू. पाहिजे तसा फटका काही बसला आणि मला असं वाटतं इथं एकच धाव होणार, पण जाफर याने सुंदररित्या 2 धावा चोरलेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण जरी झालं तरी
जाफर त्याचा 100% एफर्ट देऊन पटेल सुपरस्टार संघासाठी धावा वाढवण्याचं काम करतोय आणि तेच त्याचं काम आहे. बघूयात पुढच्या चेंडूवर जाफर काय करतोय आणि जाफरला रोखण्यासाठी तडवी साहेब काय करतायत. जे मला अपेक्षित नव्हतं तेच काम तडवी साहेबांनी करून दाखवलं आणि असं अनपेक्षित काम करण्यामध्ये तडवी साहेबांचा हातखंडा या DPL सीझन मध्ये बघायला मिळतोय. जेव्हा जेव्हा तडवी साहेब इथं क्रिकेट खेळायला येतात त्यांना सलाम करावा अशीच त्यांनी इथं गोलंदाजी केलेली आहे. खरं तर या चेंडूवरती जाफर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आउट झाला आणि का नाही करायचा, एकच षटक याच्यानंतर बाकी आहे. जाफर आउट झाल्यानंतर त्याच्या जागेवरती इस्माईल पठाण इथं पटेल सुपरस्टार संघाच्या वतीने फलंदाजीसाठी आलेला आहे. इस्माईलला चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण इरफान याच्या वतीने इथं बघायला मिळतंय. त्याने या अगोदर पण खूप चांगला असा झेल टिपला, चौकार पण खूप चांगले अडवत आहे. खरं तर ग्राउंड सिद्दीक सामना करते तडवी साहेब यांचा. गुड लेंथ वरती टाकलेला चेंडू होता पण सिद्दीक त्याचं काम करणार. 1 धाव 2 धाव ज्या येतील त्या त्यांच्या धावसंख्येमध्ये जोडत राहणार. हेच काम सिद्दीक करतोय आणि ते करणं गरजेचं पण आहे. जेवढ्या जास्त धावा होतील, जेवढ्या धावा तुमच्या धावसंख्येमध्ये जोडतील तेवढा तुम्हाला फायदा होणारच. शॉर्ट चेंडू होता काहीसा. विकेटसाठी अपील आणि अंपायरांनी विकेट दिलेली आहे. मला असं वाटतंय इथं स्टंप आउट इथं सिद्दीक झालेला आहे. फलंदाजी करताना फलंदाजाने त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या जागेवरती ठेवायचं असतं. कोण आउट झालाय? इस्माईल आउट झालेला आहे. माफ करा, कारण दोघांचे टोपीचा रंग एकच, हाईट शरीर बांधा एकच, पॅन्टचा कलर पण एकच. मला ओळखताना अडचण झाली. बॅटिंग करत असताना त्या बॅट्समनने क्रीजवरती थांबायचं असतं जेणेकरून कीपर तुम्हाला आउट नाही करणार आणि तसं आउट होणं पण तुमच्या संघासाठी नुकसानदायकच आहे. आणि मी काय बघतोय, धामणगावचा फलंदाज तडाखेबाज, त्याच्या तडाख्यामध्ये बॉल आला म्हणजे 6 धावा. अरे तुम्ही 12 धावा देत असले तर मी 6चे 6 चेंडू 12 धावासाठी मारणारा फलंदाज. नाव काय त्याचं? अर्षद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच घेण्यासाठी इरफान बसलेला होताच. मी मगाशीच बोललो इरफान चांगली क्षेत्ररक्षण करत आहे आणि मी काय म्हणतोय, अर्षदसाठी इथं बक्षीस जाहीर झालेलं आहे. जर इरफान अर्षदने जर इथं षटकार मारला तर मनसूर भाऊंकडून 51,000 रुपये, मनसाब नाना यांच्याकडून 51,000 रुपयातून 2 शून्य काढल्यानंतर राहिलेली रक्कम जाहीर. अठ्ठावन्न धावा, 5 चेंडू शेवटचे बाकी. अर्षदला साथ देण्यासाठी प्रवीण भोरे, ज्याच्या फिरकी गोलंदाजीतून तो इथं चमकणारा हिरा राहिलेला आहे. बघूयात शेवटच्या चेंडूमध्ये, 5 चेंडूमध्ये पटेल सुपरस्टार संघासाठी किती धावा जोडतोय. जेवढ्या जोडतील तेवढ्या कामाच्या जोडायच्या आहेत, जोडाव्या लागतील, तेच काम तुला करायचं आहे. चांगला चेंडू लोटला आहे
आणि नक्कीच इथं स्ट्राईक वरती अर्षद आलेला आहे. 500 रुपयाचं बक्षीस घेण्याची संधी अर्षद याला. अल्ताफ नाना 500 रुपये. मनसाब नाना 500 रुपयाची नोट घेऊन खिशामध्ये ठेवून आहेत. बघूयात अर्षद काय करतो. 500 घेतो की विकेट सोडतो. अरे मारला नाही, पण बॅट तर त्याने तशीच फिरवली. अरे 500 रुपयाची लालच तुला रनआउट करू शकते अर्षद. बघा 500 रुपयाची किंमत अर्षद जाणून आहे. त्याला माहिती आहे मी जर 2 धावा घेतल्या असत्या तर स्ट्राईकवर गेलो असतो आणि 500 रुपये नक्कीच मिळवले असते. पण गजू भाऊ तुम्ही पार्टनरशिप करू शकता अर्षद सोबत. चांगला फटका प्रवीण याच्या बॅटमधून बघायला मिळाला. 2 धावांचा इथं कॉल दिलेला आहे. चांगला थ्रो आणि रनआउट होण्याची संधी. शहा वॉरियर सोडणार नाही आणि रनआउट. रनिंग बिटवीन द विकेट बघायला पाहिजे तशी स्लो होती. आणि प्रवीण राठोड आउट झाल्यानंतर त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज इथं आलेला आहे. त्याचं नाव शाहिद खान. बघूयात पटेल सुपरस्टार संघासाठी तो किती धावा जोडणार. मी मगाशीपासून म्हणतोय जेवढ्या धावा जोडणार, जेवढ्या रन वाढवणार तेवढं तुमच्या कामाचं आहे. कारण ही शेवटचं षटक आहे. 1 धाव, 2 धाव, 5 धावा, 10 धावा जेवढ्या येतील तुमच्या कामाच्या. पण तुमचं काम पूर्ण होऊ देणार नाही गजू आहेर, कारण चांगली गोलंदाजी करतोय भाऊ. बॅट्समन तयार नसताना गोलंदाज गजानन आहेर पुढे गेले होते. मोठा फटका मारण्याचा नक्कीच इथं प्रयत्न होता, पण ऑफ साइडला चेंडू असल्यामुळे त्याच्या तो रेंजच्या बाहेर होता. प्रॅक्टिस नसल्यामुळे नक्कीच त्याला तसे बॉल खेळायला अडचण येतीलच. चालतंय चालतंय. 1 धाव आली. अर्षद स्ट्राईक वरती आहे. 500 रुपये तुझ्यासाठी कायम आहेत. ओ मोदे सर रनआउट कशाला करताय त्याला. आउट दिला का. अरे मॅच संपली. 8 षटक इथं समाप्त झालेले आहेत. 8 षटकांच्या समाप्तीनंतर इथं धावसंख्या पोहोचलेली आहे. हिच्या खाली बघ ना किती झाले. 61 धावा पटेल सुपरस्टार संघाच्या इथं झालेल्या आहे. शहा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. मला खेद इथं व्यक्त करावा लागेल ज्या पद्धतीने सुरुवात आणि मिडल ऑर्डर खेळली. चॅनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना पटेल सुपरस्टार संघाला करता नाही आला आणि नक्कीच त्याचा फटका आणि त्याचा त्रास. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. 70-75 पर्यंत धावा नेणार आणि जे की तुम्हाला खूप गरजेचं ऐसे होतं. और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मगाशी 2 सामन्यांमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी करून तुमचा लो स्कोर जरी होता तरी तुम्ही तुमच्या संघाला शेवटपर्यंत घेऊन गेले होते. आता पण तुम्हाला तेच करायचं आहे. सुंदर आक्रमक असा खेळ दाखवून तुमच्या संघाला इथं विजय मिळवायचा आहे. खरं तर शहा वॉरियर संघासाठी ही धावसंख्या पाहिजे तशी मोठी नाहीये.
बुलढाणा विधानसभा संघाचे लाडके आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या मदतीने नक्कीच इथं म्हणावं लागेल, धामणगावबडे नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे खूप मनोरंजक आणि मोठ्या स्वरूपामध्ये टेनिस क्रिकेट बॉलचे सामने इथं भरवले जातात. त्यांचं लाभणारं सहाय्य धामणगावबडे नगरीतील प्रत्येक क्रिकेट प्रेमी लक्षात ठेवील आणि त्यांचा ऋणी राहील. सोबतच आपल्या धामणगावबडे क्षेत्रातील समाजसेवक श्री गणेश भाऊ राजपूत यांनी सुद्धा दरवर्षी 2 नंबरचं बक्षीस देऊन इथं धामणगावबडे नगरीसाठी नेहमीच सहकार्य करत राहिलेले आहेत. यावर्षी सुद्धा श्री गणेश भाऊ राजपूत यांनी 51,000 रुपयाचं द्वितीय बक्षीस देऊन मला इथं थोडी माफी मागावीशी वाटते, कारण स्कोरर कडून एक धाव मोजताना इथं चुकी झालेली आहे. पटेल सुपरस्टार संघाने पहिली इनिंग खेळताना 62 धावा केल्या, जे की अगोदर 61 मी सांगितल्या होत्या. स्कोररच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. शहा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. पटेल सुपरस्टार संघाने 62 धावा इथं करून 63 धावसंख्येचं आव्हान शहा वॉरियर संघासमोर ठेवलेलं आहे. तसंच यावर्षी DPL सीझन 4चं तृतीय क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये, जे की यावर्षी बुलढाणा शहरातील समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती त्यांनी मिळवलेली आहे. श्री पवन भाऊ भालेराव यांनी देऊन धामणगावबडे नगरीचा गौरव इथं त्यांनी वाढवलेला आहे. आणि चतुर्थ बक्षीस श्री श्यामभाऊ निमखेडे यांनी देऊन या सामन्यांचा आनंद वाढवण्याचं काम केलेलं आहे. बॉल पाठव. अरे अरे चला भाऊ लवकरात लवकर सामना सुरू करा. तनवीर पटेल बढ़िया बैटिंग करी उन्होंने. दिन खराब था इसलिए रनआउट हो गए. देखना होगा अभी इरफान बांजा, प्रतीक वाकड़े
योगेश अहेर, उत्कृष्ट असे बॅटमन उपलब्ध आहे शहा वॉरियर्सकडे. लहानसा खेळाडू फैजान गजूअहेर सामना करेल. अमीन शाह 10,000 मैच का अनुभव अंपायरिंग का. 10,000. ह्या पहिला चेंडू बघूया. हवेमध्ये चेंडू बघूया कॅच होते की नाही. और सुंदर अशी कॅच पहिल्याच बॉलमध्ये सुंदर असा चेंडू टाकलेला आणि कॅच उत्कृष्ट अशी कॅच घेतलेली. शाहिद याने 1 नंबर कॅच घेतलेली आहे. असाच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत राहा. उद्याचे स्टार धामणगावचे. अशाच जर बॉलिंग करत राहिला तर शहा वॉरियर्स खूप महागात पडेल. पटेल सुपरस्टारचे कप्तान, जफर पटेल, तन्वीर पुरे की पुरे कप्तान आहे. उत्कृष्ट अशी कप्तानी करत आहे पटेल सुपरस्टार. नवीन बॅटमन आला योगेश अहेर. बघूया आपल्या टीमसाठी किती रनाचं योगदान करतो. चिमुकला असा बॉलर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे. बघूया समोरचा चेंडू हलकासा प्लेट केलेला आहे पॉईंटच्या दिशेने आणि 1 रनवरचा चान्स आणि अपील. बघूया काय अंपायरचा निर्णय. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. कृपया कोणीही जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे चिमुकला मुलांनी. इरफान भांजा हल्का सा प्लेट कर दिया. गली की दिशा में 1 रन पूरा. मॅच जर जिंकायची आहे तर डॉट बॉल ह्या टीमसाठी घातक ठरू शकतो. सिंगल डबलने पण मॅच जिंकता येते हे याया खान यांनी आपल्याला काल उत्कृष्टपणे दाखवून दिलेलं आहे. उचकलेला बॉल हवेमध्ये उभा झालेला आहे. बघूया काय करतो साजिद आणि उत्कृष्ट असा झेल. हे दुसरा झटका शहा वॉरियर्स को लगता हुआ. जबरदस्त गोलंदाजी करताय दोघी अहेर यांची विकेट गेलेली आहे. लहानसा मुलगा उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे. 2 विकेटी त्यांनी काढलेल्या आहे. उद्याचा स्टार गोलंदाज असू शकतो. DPL 5 मध्ये चांगली बोली लागेल त्याची. मंगल सर समजवताना त्याला आपला अनुभव त्याच्यासोबत झाशा करताना. नेक्स्ट बल्लेबाज अयूब. खतरनाक बैटिंग करते हैं अयूब भी. देखना है अभी इस साल उनको कुछ ज़्यादा मौका मिला नहीं. इस साल कुछ ज़्यादा मौका मिला नहीं लेकिन अभी मौका हीरो बनने का चांस उनको आज. ये अगली गेंद का सामना करेंगे अयूब. जोरात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे लेकिन अजी उत्कृष्ट अशी फिल्डिंग हर्षद खाटिक यांची. डॉट गेन नाही सॉरी. हा 1 धाव. हो अमीन दादा. बघूया समोर चेंडू पण म्हणजे काय करू शकतो. मोठा फटकार मारण्याचा
प्रयत्न जरूर करेल. उचललेला आहे आणि बॉल, मागे कोणी फिल्डर नाही. 1 रन पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या रनाची भूक. दूसरा रनही पूर्ण. अंपायर का इशारा. 4 रन और इसी के साथ ओवर की समाप्ति. चांगली गोलंदाजी केलेली आहे. 1 ओवर के बाद बढ़ता हुआ स्कोर 7 रन 2 विकेट. गोलंदाजीच्या दृष्टीने अगर बघितलं तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. चांगली कप्तानशिप इथं जफर पटेल आणि तन्वीरची. नेक्स्ट बॉलर शायद प्रवीण भोरे. उम्र ज़्यादा है लेकिन गोलंदाजी का तजुर्बा ज़्यादा है. प्रवीण भोरे. अयूब सामना करतील प्रवीण भोरेचा. हर्षद काटिक ग्राउंड के बाहर. उचलून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे लेकिन 1 धाव निश्चितच पूर्ण करतील. सिंगल डबलने पण मॅच विन करता येते. प्रत्येक बॉलला मोठा शॉट लागलाच पाहिजे असं काही नाही. इरफान भांजा उचलून मारण्याचा प्रयत्न लेकिन बॉट आणि बॉलचा काही संबंध नाही. फक्त हवेत बॅट घुमावत आहे. जशी हवा चालू आहे जशी बॅट फिरत आहे. बॉल आणि बॅटचा काही संबंध नाही. प्रवीण भोरे उत्कृष्ट अशी गोलंदाजी. परत मारण्याचा प्रयत्न समोर येऊन परत काही बॉल आणि बॅटचा काही संबंध नाही आहे. उमजत नाही आहे, समजत नाही आहे. बॉल येतो कुठं आहे, बॅट जाते कुठं आहे. प्रत्येक बॉलला 6 मारण्याचा प्रयत्न करत आहे इथं इरफान. कोणत्याच प्रकारचा सिंगल डबल याचा अनुभव कमी पडत आहे. परत जोरात मारण्याचा प्रयत्न करेल. रिओसिप खेळला आहे आणि निश्चितच बॉल चौक्याच्या दिशेने. चौका जबरदस्त रिओसिप. चांगला कमबॅक केलेला आहे इरफान यांनी. सुंदर असा फटकार. कोणत्याच प्लेअरला बॉल अडवण्याचा चान्स नाही. असेच फटके मारावे लागतील इरफान यांना अगर आपल्या टीमला जितायचं असेल तर. प्रवीण भोरे पण कमबॅक करणं जाणतो. नक्कीच तो पण कमबॅक करेल. इरफान बघूया. परत मारण्याचा प्रयत्न लेकिन अंपायर का इशारा. वाईड. उचलून मारलेला गॅपच्या दिशेने. निश्चितच 4 रन. BSNL चौका. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे इरफान भांजा. कमबॅक केलेला आहे. प्रवीण भोरे केव्हा कमबॅक करतो हे त्याच्या टीमचे मेंबर वाट बघत आहे. या चौक्यामुळे निश्चितच आत्मविश्वास वाढला असेल इरफान याचा. 2 बाउंड्री मारलेले आहेत त्यांनी लगातार. मधामध्ये एक व्हाईट चेंडू. सलाम मशवरा कर लो भाई, यही मौका. अगली गेंद. परत रिसीव मारण्याचा प्रयत्न. इतके साथ ओव्हर की समाप्ती. डॉट बॉल. आणि इथं थोडासा अंधार पडलेला आहे. काही आमचे मित्र परिवार आलेले आहे काळ्या रंगाचे. जबरदस्त कमबॅक केलेला आहे शहा वॉरियर्स यांनी. इरफानने अशी उत्कृष्ट अशी 2 चौकार मारून आपल्या टीमला 2 ओव्हर 17 रन 2 विकेट. आता मंगल सर घेऊन येतील समोरची ओव्हर. बघूया
बघूया प्रतीक वाकड्याला किती वेळ लागतो ग्राउंड पर्यंत पोहोचायला. कुठपर्यंत इरफान आणि अयूब आपल्या टीमसाठी धाव संख्या एकत्र करतील. याच्यानंतर होणारा सामना अल्फते आणि भैरवनाथ. दोघी टीमच्या ओनरला सूचना आहे त्यांची टीम पूर्ण इथं हजर करावी. काही लंगडे लुंगडे आपल्या टी शर्टा घरी जाऊन घालून येऊ शकतात. खूप वेळ कमी राहिलेला आहे. यावर नंतर अल्फते आणि भैरवनाथ यांचा टॉस उडवण्यात येईल. फिल्डिंग सजवताना मंगल सर. बघूया मंगल सर आपल्या टीमसाठी कशी गोलंदाजी करतात. निश्चितच LPW नियम चालू असता तायुब्या लेग बाईचा एक रन. कदाचित बॅट टाकली असती तर मोठा फटकार सुद्धा येऊ शकला असता. मंगल सरचा समोरचा बॉल उचलून मारण्याचा प्रयत्न लेकिन मिस. तेच होत आहे इरफान सोबत. बॉल कुठं बॅट कुठं. मागच्या ओव्हरमध्ये उत्कृष्ट असे 2 चौकार मारलेले आहे. बघूया समोरचा चेंडू प्लेट करणारा मिस हुए फिर से. बैट और बॉल का कोई संपर्क नहीं. झूंझ रहे हैं बैटिंग के लिए, एक रन के लिए. जबरदस्त अशी गोलंदाजी करत आहे मंगल सर. और बॉल खड़ी हो चुकी है. देखना होता है क्या होता है. अरे कैच. अंपायर का इशारे का इंतजार और विकेट. बोले अंपायर क्या करना है. रिव्यू. ओके. नो बॉल साठी ना. हाँ ठीक है. विकेट जम केलेली आहे. नो बॉल नाही आहे. विकेट आहे. सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. कोणी घेतली आहे. विकेट आहे. जहीर पटेलने अशी उत्कृष्ट अशी झेल घेतलेला आहे. कमबॅक केलेला आहे पटेल सुपरस्टार याने. समोरचे बॅट्समन येत आहे रहीम तळवी सर. भैरवनाथ आणि अल्फते या दोघी टीमच्या कप्तानने टॉस उडवायचा आहे. उत्कृष्ट अशी अंपायरशिप. मंगल सर वर्सेस तळवी सर. बघूया कोण कोणावर भारी पडतंय. निश्चितच मंगल सर यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे.
परंतु बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही, कारण की सरचा जो स्ट्रॉंग झोन आहे तिथं एक प्लेयर एक्स्ट्रा बाहेर काढलेला आहे, त्याच्यामुळे सर थोडेसे चिंतित. बघूया टोपी काढल्यानंतर काय फरक पडतो तो. नेक्स्ट बॉल अमीन शाह, 4000 मॅचचा अनुभव. समोरून खेळायचा प्रयत्न, एक रन आरामात पूर्ण केलेला आहे. दुसरा रन जबरदस्त कमबॅक केलेला आहे पटेल सुपरस्टार ने. याची ओव्हर की समाप्ती. 26 रन, 5 विकेट, 4 ओवर. ड्रिंक ब्रेक 5 मिनट के लिए. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. के कप्तान डॉक्टर साहब किधर है? राहिल मंसूरी. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चला ड्रिंक ब्रेक संपलेला आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. वातावरण थोडंसं आज नरम गरम दिसत आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए वैयक्तिक दुसरा आणि टीम तर्फे 6वा ओव्हर घेऊन येत आहे मंगल सर. मंगल सरचा सामना करतील वैभव सर. कदाचित प्रतीक वाकडे इथं असता पिचवरती तर सध्याचे रन खूप असते. चौबीस में 37 रनों की आवश्यकता. देखते हैं. कट करना चाहते थे लेकिन मिस हुए. खुद से ही गुस्सा. ढकेल देते तो शायद बाउंड्री जरूर मिलती, लेकिन मंगल सर पहले से तैयार हो. वहां पे प्लेयर बाहर निकल के रखा हुआ है. प्लेट करना चाहते थे लेकिन मिस हुए. कोई संपर्क नहीं यहाँ बल्ले और गेंद का. समझ नहीं पा रहे वैभव सर. यहाँ पे चतुराई भरी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे मंगल सर. अभी भी प्रवीण भोरे चश्मा लगा के घूम रहे हैं. आज शायद बात अलग है, नहीं तो गॉगल लगाते नहीं. फिर से मिस. आगे आगे खेलना चाहते थे लेकिन कोई संपर्क नहीं. तनवीर पटेल काफी जबरदस्त कीपिंग कर रहे हैं अपने टीम के लिए. बढ़िया योगदान दे रहे हैं. साथ ही जफर पटेल उप कप्तान. बल्ला बोल नहीं रहा है लेकिन उनकी जो टीम के लिए क्षमता है जो कुछ करने की वो पूरा योगदान दे रहे हैं अपने टीम के लिए. फिलहाल उनका बल्ला खामोश है. नेक्स्ट गेंद फिर से मारना चाहते थे लेकिन मिस हुए और अंपायर का इशारा. वाइट बॉल. काफी अनुभवी अंपायर हमारे. कोई प्रेशर नहीं. सामने खेलना चाहते हैं लेकिन कोई संपर्क नहीं हो पा रहा. फिर से मार दिया है लेकिन वहां पे फील्डर मजबूत. एक रन आसानी से पूरा कर लिया. दूसरा रन दौड़ना चाहते हैं लेकिन मना कर दिया तड़ीवी सर ने यहाँ पे. बड़े हिट लगाने होंगे यहाँ पे रहीम सर को अगर मैच को जीतना है तो. मंगल सर की अगली गेंद
जोर से मारना चाहते हैं लेकिन हल्का सा प्लेट कर दिया। बेहतरीन फील्डिंग यहाँ पे। इमरान की दूसरा रन लेना चाहते हैं और रन आउट। वैभव सर की विकेट जाती है यहाँ पे। छठा विकेट गंवाया यहाँ पे शाह वॉरियर्स ने अपना। कोई गलती नहीं करी यहाँ पे कीपर ने। शानदार कीपिंग का नज़ारा हमें दिखाते हुए वैभव सर ने जल्दी कर दी। शायद वो पिच पे रहते थे तो मैच जीतना संभव था। नेक्स्ट बल्लेबाज रोकले सर। पुलिस वर्सेस पुलिस। रोकले सर को बदला लेना होगा क्योंकि मंगल सर ने उनको आते ही एक छक्का लगाया था। देखना होता है रोकले सर क्या उसका सूझ समेत वापस करते हैं। दर्शकों को बड़ी उम्मीद रोकले सर से। अल्फतेचे कप्तान कृपया नाणेफेकसाठी इथं स्टेजवर यावे। राहिल मंसूरी टॉस के लिए आ जाओ भैया, वरना पेनल्टी लगेगी 10 रनों की। जल्दी आ जाओ। पटेल सुपरस्टार जबरदस्त असा कमबॅक आज खातं उघडण्याचा मुहूर्त पटेलचा। मंगल सरचा 6वा ओव्हर जारी। मारना चाहते थे लेकिन डॉट बॉल इसी के साथ ओवर की समाप्ति। 6 ओवर के बाद 6 ओवर 29 रन। इस ओवर में सिर्फ 3 ही रन आए। कोई बड़ा शॉट देखने को नहीं मिला। मंगल सर ने बहुत ही जबरदस्त कमबैक कराया अपने टीम को। साथ ही साथ बिल्कुल मत मंगल सर, फैजल या मुलाने अशी सबस्क्राइब करो और लहान आहे परंतु मोठमोठ्या बॅट्समनची त्यांनी विकेट घेतलेली आहे। तो विचारही करू शकत नाही त्यांनी अशा बॅट्समनची विकेट घेतलेली आहे, कारण की ते जर क्रीजवरती असते तर सॉरी फैजान नाम आहे उसका, फैजानला तो विचारही करू शकत नाही त्यांनी अशा मोठमोठ्या बॅट्समनची विकेट घेतलेली आहे। ते जर ग्राउंडवरती असते। डॉक्टर फैज कृपया करून टॉस करण्यासाठी स्टेजजवळ येतील। समोरची टीम इथं हजर झालेली आहे पूर्ण खेळाडू सहित। कोणीतरी त्यांना फोन करा आणि टॉससाठी बोलवा। प्रवीण बोरे उत्कृष्ट असा उचललेला बॉल बघूया काय होते आणि सुंदर अशी कॅच, जागेवरती कॅच। प्रवीण भोरे डान्स करताना आज रंग वेगळा आहे। चष्मा पण त्यांनी लावलेला होता सकाळपासून आज। त्यांचे डोळे लपवत आहेत ते प्रेक्षकांपासून, पण उत्कृष्ट अशी गोलंदाजी। वयाची कुठली मर्यादा नाही या खेळासाठी। तुम्ही खेळत राहा, प्रॅक्टिस करत राहा, तुम्ही नक्कीच यश मिळवाल। नेक्स्ट बल्लेबाज रफीक टेलर, उनके टाइम के विराट कोहली माने जाते थे वो। अभी देखना है हार्दिक पांड्या जैसे खेलना पड़ेगा अभी भैया। बघूया प्रवीणच्या समोरच्या चेंडूवरती टेलर किती मोठा शॉट मारतात ते। जफर पटेल काफी खुश नजर आती हुआ है। सज्जू याने प्रतीक वाकडेचा उत्कृष्ट असा झेल घेतलेला होता, परंतु त्यावेळेस लाईन गेलेली होती, ते रेकॉर्डिंग नाही होऊ शकलं। आता निश्चितच त्यांच्या ग्रुपवर असतो व्हिडिओ घुमला असता। उचलून मारण्याचा प्रयत्न, अंपायर का इशारा, नो बॉल। अंपायर से कोई बहस ना करे भैया, अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन। 4000 मैचों का अनुभव, कोई डिस्कस नहीं होगा भैया। अभी ये हम रिकॉर्ड नहीं कर सकते डीआरएस लेके कि अंपायर को साइड बोली या नहीं बोली। ये अंपायर पे निर्णय, लास्ट निर्णय रहेगा। इसका डीआरएस कैसे लिया जाएगा भैया? भैया आवाज़ रिकॉर्डिंग नहीं होती ना अपने पास।
ठीक है, उसको बोला कि नहीं बोला हो चेक करना क्या? ठीक है, हाँ ठीक है, 1 मिनट। ओके ओके। अंपायर कृपया आपला निर्णय वापस घेतला, कारण की त्यांनी तुम्हाला सांगितलेलं होतं नो बॉल नाही आहे. हात लावलेला आहे, त्यांनी इशारा केला होता तुमच्याला. धन्यवाद. याच्यानंतर टीमचा कोणताही प्लेअर इथं रिव्ह्यू बघण्यासाठी येणार नाही. याची सर्व टीम ओनर, टीम कप्तान यांनी अगर प्रतीक वाकड़े कोई शिकायत होंगी तो कृपया करके यहाँ आके वो देख सकते हैं. इशारा करे हुआ है, यहाँ पे पूरा रिकॉर्डिंग है, कृपया यहाँ आके चेक कर सकते हो, कोई दिक्कत नहीं. उन्होंने देखा, आप भी देखिए. डीआरएस लिया भैया, आप आके देख लो. लिया डीआरएस, हमने देखा, चेक किया. उसने अंपायर को बोला कृपया करके सहयोग करिए. कह सकते भैया, कृपया शहा वॉरियर्स यांचे ओनर आणि कप्तान, आपल्या इथं आवाज रेकॉर्ड होत नाही, आपण हावभाव चेक करून निर्णय घेतलेला आहे. कृपया सहयोग करा. इशारा केलेला आहे. सामना सुरू करण्यात यावा. अंपायर कृपया या अगोदरच्या बॉलवर रन किती काढलेले आहे? 2 रन. बॉल उठा के खेलना चाहते थे, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं. बड़े हिट लगाने होंगे यहाँ पे टेलर को. यहाँ पे हमने 2 ओवरों में 40 रन बनते भी देखा है. पिच बहुत ही जबरदस्त पिच है यहाँ की. अल्पतेचे कप्तान कृपया करून बोल्ड, बेहतरीन विकेट. ईट का जवाब पत्थर से. इस ओवर का दूसरा विकेट. कृपया करून अल्पतेचे कप्तान डॉक्टर फैज, राहिल मंसूरी कृपया करून टॉस करण्यासाठी यावा. समोरची टीम पूर्ण इथं हजर झालेली आहे. चलो भैया जल्दी टॉस करने के लिए. राहिल मंसूरी, डॉक्टर फैज, जल्दी आओ. नेक्स्ट बैट्समैन बंटी खांदे, मशहूर है अपने जवानी में छक्के मारने के लिए. देखना होता आज मार पाते या नहीं. मार दिया है लेकिन गिर भी गए हैं. बेहतरीन शॉट, यहाँ पे 1 रन आसानी से पूरा किया.
ऐसे ही गिर गिर के शॉट लगाते थे वो अपने जवानी में। कमबॅक केलेला आहे अभी पटेल सुपरस्टार ने। जीत का मजा चखना चाहेंगे और ये हवा में गेंद फंस गई है वो गेंद। एक रन आसानी से पूरा, दूसरा भी पूरा कर लेंगे शायद और दूसरा रन भी पूरा। इसके साथ ओवर की समाप्ति। 34 रन, 6 ओवर के बाद 34 रन, 8 विकेट। जबरदस्त गेंदबाजी करी है यहाँ पे पटेल सुपरस्टार ने। अगला ओवर मैच जल्दी से चालू करो भैया। अलफते, डॉक्टर फैज जल्दी से टॉस के लिए आ जाओ भैया, आधे घंटे से पुकारा हो रहा है तुम्हारे नाम का। ये पानी वाला अमन पटेल पानी तो टाइम पे लाता नहीं है। चलो भैया जल्दी से मैच शुरू करो। चलो जफर दादा जल्दी से चालू करो मैच। शाह वॉरियर्स को 12 बॉल में 29 रन की ज़रूरत है और नए गेंदबाज साजिद। कामिल भाई टॉस के लिए आ जाओ। स्क्वायर लेग की दिशा में खेला गया शॉट, आसानी के साथ में 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश भी नहीं की। कितने बार गिरता तेरा दोस्त? तेरा दोस्त कितनी बार गिरता? अगला मैच किसका? कितने बार गिरता बोला नीचे? साजिद पटेल अगली गेंद डालेंगे। क्या नाम है बैट्समैन का? रोकड़े सर सामना करेंगे। उठा के खेली गई शॉट मिड विकेट की दिशा में। जफर पटेल फील्डिंग के लिए तैयार, आसानी के साथ में 1 रन पूरा किया, दूसरे के लिए कोई मौका नहीं। और इस बार तनवीर पटेल की बहुत ही अच्छी कप्तानी देखने में आई है। जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे साजिद, कोई मौका नहीं दे रहे बंटे खांदे को बड़ा शॉट खेलने का। गिरते पड़ते 2 रन 3 रन पूरे कर लिए यहाँ पे बंटी खांदे ने। अपनी टीम के लिए योगदान दे रहे हैं, काफी बड़े शॉट की जरूरत रोकले सर को। 1-2 छक्का मार के रोमांस बढ़ाई है सर। मारना चाहते थे लेकिन 1 रन आसानी से पूरा करेंगे, दूसरा रन दौड़ना चाहेंगे और दौड़ चुके हैं बंटी खांदे, लेकिन गिरते पड़ते फिर से वापस। प्रवीण भोरे जबरदस्त गेंदबाजी। फैजल ने भी काफी जबरदस्त गेंदबाजी करी है। जफर पटेल आज जीत का स्वाद चखेंगे। अगली गेंद जोर से मार दिया है, देखना होता है क्या होता है। 1 रन आसानी से पूरा। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे साजिद। अगर कल भी हो और लेते 1-2 तो शायद आज 2 मैच विन रहते थे। ये उठा दिया है हवा में गेंद और एक आसान सा कैच नहीं छोड़ती है यहाँ पे। सुल्तान छोटे छोटे कदमों से पिच की तरफ बढ़ते हुए जफर पटेल के लिए बाद में खाना भैया, पहले मैच चालू करो भैया। मंगल सर की 2 ओवर हो चुके हैं, तीसरा ओवर लेके आ रहे हैं क्या? बरोबर है, डाल सकते हो तीसरा ओवर, उनका कोटा बाकी है। हमारे बाड़ू मामा इनके तरफ से एक मैसेज आया है, अगर सुल्तान के हर छक्के पे 100 रुपये का इनाम उन्होंने रखा है बाड़ू पाटिल ने। 5 बॉल में
फहीम कुरैशी की तरफ से और 500 का इनाम सुल्तान के लिए। और इसी छक्के की जरूरत। 5 में 23। क्या ये ओ जोर से मारना चाहते थे, जोर से बल्ला घुमा लेकिन कोई संपर्क नहीं। अपना अनुभव झोंकते हुए मंगल सर, और यहाँ पे अभी टच होने जा रहा है भैरवनाथ और अल्फते का। कामिल के पास 4000 मैचों का अनुभव टॉस जीतने का, और टॉस उड़ा गया। ओ ये अल्फत ने टॉस जीत लिया। काफी खुश नजर आ रहे हैं यहाँ पे राहिल मंसूरी, हल्की सी मुस्कुराहट। लेकिन कामिल को भी काफी तगड़ा अनुभव है, उनको कोई फर्क नहीं गिरता टॉस जीते या हारे। ऑल आउट, ऑल आउट शाह वॉरियर्स, ऑल आउट। ये ऐसे ही मोहब्बत प्यार के खातिर गेंद खेलने दे रहे हैं, लेकिन मैच पूरा हो चुका है और पटेल सुपरस्टार ने मैच जीत लिया है। ऑल आउट हो चुके हैं। अंपायर ने यहाँ पे विकेट दिया था, हमारे प्यार मोहब्बत के खातिर 1-2 गेंद खेलने दिया। रन नहीं गिना जाएगा भैया। और पटेल सुपरस्टार यहाँ पे जीत का मजा चखते हुआ पहली विन। क्या यहां से उनको जीत का चलो भैया मैच शुरू कर दो। अंपायर अपना निर्णय बताए। वाइड गेंद, तो ये रन गिनने का भैया, कितने रन गिनने का है? जब्बर दादा आराम से, अंपायर निर्णय देंगे भैया। रुको जरा, आराम से। हमने रन लीकेज नहीं भैया, कम करने का मसला ही नहीं आता। हमने लिखे ही नहीं, रन करने का मसला आता नहीं। तुम पहले तुम्हारा डिस्कशन कर लो, बाद में हम हमारी कलम चलाएंगे। मैच का निर्णय आने तक पटेल का कोई प्लेयर ग्राउंड के बाहर नहीं आएगा भैया। वो हाथ पैर तुम्हारे काबू में रखो भैया, इतना मारूंगा ना भैया।
पटेल सुपरस्टार मैच विन। 15 रनों से जीत हासिल की है पटेल सुपरस्टार ने। राहिल मंसूरी अपना निर्णय बताए। फील्डिंग, ऑलफादर ने फील्डिंग ली है भैया, जल्दी से फील्ड सजाए और भैरवनाथ के कप्तान जल्दी से अपने बैट्समैन भेजे।